शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। ती म्हणजे थकबाकीदार शेतकऱ्यांना आता एका योजनेमार्फत कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। कोणती आहे ती योजना आणि कर्जमाफी कशी मिळणार आहे ते सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा महत्त्वाच्या आणि तुमच्या फायद्याच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवतो। तर राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेतून सरकारला ही विशेष सूट मिळाली आहे। यामुळे पावसाळ्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। या योजनेनुसार ज्या शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे पीक कर्ज थकीत आहे, त्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे। आणि जर तुमचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर वरील रक्कम तुम्ही भरल्यानंतर सरकार 2 लाखांचं कर्ज माफ करेल। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे शेतकरी नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करतात त्यांना सरकारकडून 50,000 रुपयांचा प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे। या संपूर्ण योजनेमुळे सरकारवर जवळपास 22 ते 25,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे। निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे दुष्काळाच्या छायेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर खूप मोठा आधार मिळाला आहे। मग तुम्हाला काय वाटतं, सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य शेतकऱ्यांना खरोखरच फायदा होईल का? तुमचं मत हो किंवा नाही मध्ये सांगा। ही रील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।